तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल तुम्हा सर्व शेतकरी मित्रांचे अगदी मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये ज्या पण शेतकऱ्यांना टोमॅटोची लागवड करायची आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी आपला आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमधून आपण एप्रिल आणि मे या काळामध्ये लागवडीसाठी टोमॅटोच्या कोणत्या व्हरायटीज निवडायला पाहिजे जेणेकरून पावसाळ्यामध्ये या व्हरायटी लवकर रिव्हर्स होणार नाही, याच्यावर व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होईल आणि आपल्याला त्यातून चांगलं उत्पादनही मिळेल। कारण काय शेतकरी मित्रांनो, आता जर आपण टोमॅटोची लागवड केली तर हा टोमॅटो आपल्याला जवळपास 60-65 दिवसांनी तोडणीला येणार आहे। म्हणजे संपूर्णपणे जे पीक आहे आपलं तोडणीला हे पावसाळ्यामध्ये येणार आहे। बऱ्याचदा काय होतं की शेतकरी एप्रिल आणि मे मध्ये टोमॅटोची लागवड करायची म्हटलं तर उन्हाळी व्हरायटीची निवड करतात आणि मग या व्हरायटी पावसाळ्यामध्ये तोडणीला येतात आणि मग या व्हरायटी काय होतं की पावसामुळे लवकर रिव्हर्स होते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आर्थिक फटका बसतो, पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही आणि शेतकरी आता मायनसमध्ये येतो। त्यामुळे एप्रिल आणि मे या काळामध्ये लागवडीसाठी नेमकी आपण कोणत्या टोमॅटोच्या व्हरायटी घ्यायला पाहिजे तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहे। त्यापूर्वी जे पण शेतकरी आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच नोटिफिकेशन बेलला प्रेस करा शेतकरी मित्रांनो। आणि त्यामुळे काय होणार आहे की आपल्या चॅनलवर येणारे जे पण व्हिडिओज आहे नवनवीन त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तसेच आपण व्हॉट्सअपचा ग्रुप पण तयार करतोय, त्यासाठी कमेंटमध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर नक्कीच द्यायला विसरू नका शेतकरी मित्रांनो। आणि तुमचे जे इतर सहकारी शेतकरी मित्र आहे अशांना पण आपला पॅटर्न फॉलो करायला सांगा। तर शेतकरी मित्रांनो, बघूया की आपण नेमकी एप्रिल आणि मे या काळामध्ये लागवडीसाठी टोमॅटोच्या कोणत्या व्हरायटीच्या घ्यायला पाहिजे। कारण काय आहे की पावसाळ्यामध्ये पाऊस खूप जास्त असतो, त्यामुळे टोमॅटोवर व्हायरस येणे, तिरंगा व्हायरस येणे, लिपकल व्हायरस जो आहे, त्यानंतर फळ सडणे, झाड जास्त पाण्यामुळे कुजणे अशा समस्या येऊ नये त्यासाठी नेमकी आपण कोणत्या व्हरायटी घ्यायला पाहिजे। तर यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिली जी व्हरायटी आहे एप्रिल आणि मे या काळामध्ये आपण लागवडीसाठी घ्यायला पाहिजे तर ती सेमिनिस कंपनीची आर्यमान। तर एकदम जबरदस्त व्हरायटी शेतकरी मित्रांनो, लिपकल व्हायरस रेसिस्टंट आहे, शिवाय हेवी रेन रेसिस्टन्स आहे। म्हणजे काय तर जास्त पावसामध्ये पण व्यवस्थित उत्पादन देणारी ही व्हरायटी आहे। हिच्या टोमॅटोचं आपण एका टोमॅटोचं ॲव्हरेज वजन जर बघितलं तर जवळपास 90 ते 100 ग्रॅम ॲव्हरेज वजन आपल्याला यातून मिळतं। आणि जबरदस्त व्हरायटी, म्हणजे चांगलं नियोजन असलं तर तोडायला आल्यापासून महिना दीड महिन्यापर्यंत याच्यातून आपल्याला सारखा तोडा या व्हरायटीतून मिळतो शेतकरी मित्रांनो। जबरदस्त व्हरायटी आहे, आकर्षक रंग आहे। त्यानंतर दुसरी जी व्हरायटी शेतकरी मित्रांनो एप्रिल मे मध्ये लागवडीसाठी आपण निवडू शकतो ती म्हणजे सेमिनिस कंपनीचीच अभिलाषा। जशी आर्यमान आहे त्याच प्रकारे अभिलाषा पण जबरदस्त व्हरायटी आहे, जवळपास 60-65 दिवसांना तोडणीला येणारी ही व्हरायटी आहे। लिपकल व्हायरस, हेवी रेन रेसिस्टंट आणि जवळपास 90 ते 100 ग्रॅम या पण व्हरायटीच्या फळांचं वजन आपल्याला मिळत राहतं। त्यानंतर शेतकरी मित्रांनो नंबर 3ची जी व्हरायटी आहे टोमॅटोची ती आहे नेत्रा कंपनीची अधिक। ही पण एक जबरदस्त व्हरायटी शेतकरी मित्रांनो टोमॅटोची। हिला पण आपण एप्रिल मे मध्ये लागवडीसाठी आपण घेऊ शकतो। पावसामध्ये जास्त पावसात चालणारी व्हरायटी आहे, व्हायरसला बळी पडणारी व्हरायटी नाही आहे, त्यामुळे ही पण व्हरायटी एकदम चांगली आहे। तर नेत्रा कंपनीची पण व्हरायटी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर नंबर 4ची जी व्हरायटी शेतकरी मित्रांनो ती आहे सकाटा कंपनीची रेड डॉलर। अतिशय जबरदस्त व्हरायटी शेतकरी मित्रांनो एप्रिल मे मध्ये लागवडीसाठी। जवळपास 55 ते 60 दिवसानंतर ही व्हरायटी तोडणीला येते आणि तिथून पुढं चांगलं जर नियोजन असलं तर किमान 1.5 ते 2 महिने तुम्हाला जी सकाटा कंपनीची रेड डॉलर आहे ही व्हरायटी चालणार आहे। जबरदस्त व्हरायटी, हिचा आपण अनुभव घेतलेला आहे, ही पण एक चांगली व्हरायटी। त्यानंतर नंबर 5ची व्हरायटी शेतकरी मित्रांनो UPL गोल्डन सीडची 1814, एकदम जबरदस्त व्हरायटी आहे। जशी आपण आर्यमान बघितली तशीच ही सकाटा कंपनीची UPL कंपनीची 1814 व्हरायटी आहे। व्हायरस रेसिस्टंट व्हरायटी आहे, म्हणजे इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये या व्हरायटीला जो फवारणीचा खर्च आहे तो किंबहुना तुम्हाला कमी येणार आहे आणि चांगलं उत्पादन या व्हरायटीतून तुम्हाला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो। त्यानंतर 6 नंबरची जी व्हरायटी शेतकरी मित्रांनो ती आहे सिजेंटा कंपनीची मेघदूत।
आता जबरदस्त म्हणजे काय ही 60 ते 65 दिवसांनी तोडणीला येणारं हे वाण आहे. हे एकदम म्हणजे सततच्या पावसामध्ये सुद्धा तग धरणारं वाण आहे. व्हायरस रेसिस्टन्स आहे, त्यामुळे ही व्हरायटी पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता लागवडीसाठी. त्यानंतर 7 नंबरची जी व्हरायटी शेतकरी मित्रांनो, तर ही व्हरायटी सिजेंटा कंपनीचीच 2147, ही पण एकदम चांगली व्हरायटी आहे. आता मी ज्या व्हरायटी तुम्हाला एक 5 ते 7 व्हरायटी ज्या सांगितल्या आहे शेतकरी मित्रांनो, या प्रत्यक्ष अनुभवातल्या व्हरायटी आहे. या संपूर्ण व्हायरस रेसिस्टंट आहे, हेवी रेन रेसिस्टंट आहे, म्हणजे चांगल्या पावसामध्ये चालणाऱ्या या व्हरायटी आहे. पावसाळ्यामध्ये या व्हरायटीची जी टिकवण क्षमता जी आहे तर ती इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे या काळामध्ये ज्या पण शेतकऱ्यांना टोमॅटोची लागवड करायची आहे, तर या शेतकऱ्यांनी या 7 पैकी कोणतीही व्हरायटी तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. संपूर्ण चांगल्याच व्हरायटी आहे आणि या प्रत्यक्ष अनुभवातून मी तुम्हाला सांगितलेल्या व्हरायटी आहे. यापेक्षा तुम्हाला जर काही व्हरायटी अवगत असेल किंवा तुम्ही मागच्या वर्षी त्याचं उत्पादन घेतलेलं असेल तर त्या पण तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो. परंतु शक्यतो एप्रिल आणि मे या काळामध्ये ज्या पण शेतकऱ्यांना टोमॅटो लागवड करायची तर शक्यतो पावसाळी व्हरायटीची लागवड करा शेतकरी मित्रांनो. कारण यावेळेस लागवड केलेला जो टोमॅटो आहे हा संपूर्णपणे पावसाळ्यामध्ये तोडणीला येणार आहे. त्यावेळेस काय होतं की पावसामुळे टोमॅटोचं सडणे, त्याच्यावर व्हायरस येणे ह्या समस्या येऊ नये, त्यासाठी पावसाळी व्हरायटीज घ्याव्या, उन्हाळी व्हरायटी या काळामध्ये लावू नये. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जे पण शेतकरी चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो.